तूळ राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार तूळ राशीच्या सर्व व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील एका शांत पण अत्यंत महत्त्वाच्या वळणाची सुरुवात ठरू शकतो। प्रत्येक बदल मोठ्या आवाजात होत नाही। काही बदल असे असतात जे अगदी शांतपणे आपल्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात घडतात। आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा हळूहळू संपूर्ण जीवनाची दिशा बदलू लागते। हा महिना तुमच्यासाठी तसाच काहीसा अनुभव घेऊन येऊ शकतो। तूळ राशीचे चिन्ह म्हणजे तराजू। हा तराजू केवळ न्यायाचे प्रतीक नाही, तर जीवनातील समतोलाचेही प्रतीक आहे। पण गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असे वाटले असेल की हा समतोल कुठेतरी हरपला आहे। कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी कामामध्ये अनिश्चितता, कधी आर्थिक चिंता, तर कधी मनातील अस्वस्थता। अनेक गोष्टींचा भार तुम्ही शांतपणे पेलत आला आहात। मात्र ऑगस्ट 2026 हा महिना त्या तराजूला पुन्हा संतुलित करण्याची संधी देऊ शकतो। या महिन्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, जीवनात प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळत नाही, पण प्रत्येक प्रश्न आपल्याला अधिक शहाणे बनवत असतो। त्यामुळे जर काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नसतील तर त्या अपयश म्हणून पाहू नका। कदाचित त्या तुम्हाला अधिक योग्य दिशेने घेऊन जाण्याची तयारी करत असतील। तूळ राशीच्या व्यक्ती नाती जपणाऱ्या, सौंदर्यप्रिय, शांत स्वभावाच्या आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या असतात। पण अनेकदा इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज दुर्लक्षित करता। तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता, फक्त इतरांना दुःख होऊ नये म्हणून। हा महिना तुम्हाला आठवण करून देतो आहे की स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नसून आत्मसन्मानाचा भाग आहे। ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात काही असे योगायोग घडू शकतात की त्यामागे काहीतरी विशेष अर्थ असल्यासारखे वाटेल। एखादी अचानक झालेली भेट, एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येणे, एखाद्या समस्येचे अनपेक्षित समाधान मिळणे किंवा एखादी नवीन संधी समोर येणे, या सर्व गोष्टी तुमच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात। कधी कधी ब्रह्मांड आपल्याला थांबवते, कारण आपण ज्या दिशेने धावत असतो ती दिशा आपल्यासाठी योग्य नसते। त्या क्षणी आपल्याला वाटते की सर्व काही चुकीचे घडत आहे, पण काही काळानंतर लक्षात येते की तो थांबा हीच सर्वात मोठी कृपा होती। जर गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल तर त्याकडे आता नव्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे। या महिन्यात तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट होऊ शकतो। एखाद्या निर्णयाबाबत मन सतत एकच संकेत देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। शांत मनाने विचार करा, योग्य माहिती घ्या आणि मग आत्मविश्वासाने पुढे जा। तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे लोकांना समजून घेण्याची क्षमता। पण या महिन्यात तीच समजूतदारपणा स्वतःसाठी वापरा। स्वतःच्या भावना, स्वतःची स्वप्ने आणि स्वतःच्या गरजा यांनाही तितकेच महत्त्व द्या, कारण रिकाम्या पात्रातून दुसऱ्याला पाणी देता येत नाही। या महिन्यात स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी निर्णय भीतीमुळे घेत आहे की आत्मविश्वासामुळे? या एका प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुमच्या पुढील अनेक निर्णयांची दिशा ठरवू शकते। दररोज सकाळी स्वतःला हा संकल्प करा, माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संधी येत आहेत। मी शांत आहे, संतुलित आहे आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे। मी माझ्या भूतकाळातून शिकतो, वर्तमानात सर्वोत्तम प्रयत्न करतो आणि भविष्याचे स्वागत विश्वासाने करतो। लक्षात ठेवा, तूळ राशीच्या व्यक्तींनो, समतोल म्हणजे प्रत्येक गोष्ट सारखी असणे असे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत मनाची शांतता टिकवणे होय। जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य निर्णय आपोआप आकर्षित होऊ लागतात। तूळ राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट महिन्याबद्दल आणखी एक विशेष गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे। आयुष्यात काही काळ असा येतो की बाहेरची परिस्थिती फारशी बदललेली नसते, पण आपल्या विचारांचा स्तर बदलायला सुरुवात होते। आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा त्यानंतर निर्णय बदलतात, सवयी बदलतात आणि हळूहळू संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू लागते। ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी अशाच अंतर्मनातील परिवर्तनाचा काळ ठरू शकतो। अनेकदा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करता, पण त्याचे फळ लगेच दिसत नाही। त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतो, मी एवढी मेहनत करूनही मला यश का मिळत नाही? पण लक्षात ठेवा, निसर्गात कोणतीही गोष्ट एका दिवसात तयार होत नाही। नदीलाही समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात। त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील काही विलंब हे तुमच्या विरोधात नसून तुमची तयारी अधिक भक्कम करण्यासाठी असू शकतात। तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुमच्या आयुष्यात सौंदर्य, प्रेम, समतोल आणि सुसंवादाला विशेष महत्त्व असते।
तुम्हाला भांडणे, कटुता किंवा अनावश्यक वाद आवडत नाहीत, पण कधीकधी प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या मनालाच दुखावता. या महिन्यात विश्व तुम्हाला एक सुंदर धडा शिकवू शकते. नम्र असणे आणि स्वतःला विसरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इतरांचा आदर करा, पण स्वतःच्या स्वाभिमानाची किंमत कधीही कमी करू नका. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही असे प्रसंग येऊ शकतात जे तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवतील. ज्या कामाला तुम्ही कठीण समजत होता ते सहज पूर्ण होऊ शकते. ज्या व्यक्तीशी बोलण्याचे धाडस होत नव्हते तिच्याशी संवाद होऊ शकतो. ज्या संधी अशक्य वाटत होत्या त्या अचानक जवळ आल्यासारख्या वाटू शकतात. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेला मर्यादा घालू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्हाला वारंवार काही विशिष्ट विचार, कल्पना किंवा स्वप्ने पडू शकतात. त्यांचा अर्थ भविष्य निश्चित होईल असा नसला तरी ते तुमच्या मनातील इच्छा, ध्येय किंवा प्राधान्यक्रम दाखवू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याची संधी म्हणून पहा. या महिन्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. रोज काही मिनिटे मोबाईल, सोशल मीडिया आणि बाहेरच्या गोंधळापासून दूर राहून शांतपणे स्वतःसोबत बसा. अनेकदा आपण शोधत असलेली उत्तरे बाहेर नसतात, ती आपल्या शांत मनात दडलेली असतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची राहण्यासाठी येत नाही. काही जण तुम्हाला आनंद देण्यासाठी येतात, काही शिकवण देण्यासाठी आणि काही तुम्हाला तुमची खरी किंमत समजून सांगण्यासाठी येतात. त्यामुळे कोणत्याही अनुभवाबद्दल कटुता न ठेवता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. ऑगस्ट महिन्यात स्वतःशी एक नवीन करार करा. मी माझ्या भूतकाळाशी लढणार नाही, मी माझ्या भविष्याची भीती बाळगणार नाही आणि मी माझ्या वर्तमानाला मनापासून स्वीकारेन. कारण वर्तमानात केलेली योग्य कृतीच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुळ राशीची चिन्ह तराजू आहे. तराजू दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय योग्य तोल दाखवत नाही. त्याचप्रमाणे जीवनातही भावना आणि विवेक, स्वप्ने आणि वास्तव्य, श्रद्धा आणि प्रयत्न यांचा समतोल राखणारी व्यक्तीच दीर्घकाळ यशस्वी ठरते. म्हणून या महिन्यात कोणतीही घाई करू नका. योग्य संधीची वाट पहा, पण ती आली की आत्मविश्वासाने तिचे स्वागत करा. कारण कदाचित ऑगस्ट 2026 हा महिना तुम्हाला बाहेरून फार मोठा बदल देणार नाही, पण तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास, स्पष्टता आणि मानसिक स्थैर्य निर्माण करेल. तोच पुढील काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाचा पाया ठरू शकतो.